ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आलेला आहे. मी सध्या उभा आहे कल्याण पश्चिमेतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वसंत व्हॅली प्रसूतिगृहामध्ये आणि आपण पाहू शकता याच ठिकाणी काल जे आहे एक दिवसाच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. विशेषतः पाहायला गेलं तर डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी गोंधळ घातलेला आहे. विशेषतः पाहायला गेलं तर याविषयी त्या डॉक्टरवरती व कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र अशा डॉक्टरवरती मोठ्या प्रमाणात कारवाई व्हावी व त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहेत. आपल्यासोबत ज्यांच्याबरोबर घडलेली ही घटना आहे त्यांचे वडील आहेत. त्या मुलीचे एक दिवसाचं बाळ होतं यांचं. काय कधी तुमच्या पत्नीला या ठिकाणी दाखल केलेलं, काय नेमकं किती दिवसाचं बाळ होतं, काय? काल 6 सप्टेंबरला मी इथं दाखल केलं. सकाळी 4 वाजता आलो होतो मी आणि माझी मुली काल 6 तारखेला 8:48 तिचा जन्म झाला इथं. ठीक आहे. आणि तिचं तब्येत बरं नव्हता, तिला ऑक्सिजनमध्ये ठेवायला ते बोलले होते. ठीक आहे की दिवसात 2 वेळी आम्ही ऑक्सिजनमध्ये करून ठेवूया. पण फक्त फक्त दिवसात ते लोकांनी ठेवले, रात्री काय केले नाही. आज सकाळी पण तिचा म्हणजे प्रॉपर होती, म्हणजे तिचा जीव नाही गेला होता, ती होती बरोबर. नेमका 7:30 वाजता तिचं थोडंसं कॉम्प्लिकेशन झालं. माझी आई गेली, नर्सला बोलली की हे थोडंसं तुम्ही चेक करा काय प्रॉब्लेम आहे काय नाही. ती फक्त घेऊन जाऊन तिथं बुकचा टेबल असतात ना, नॉर्मल टेबल, त्या टेबल माझ्या मुलीला असं सोडून दिली आणि दार बंद करून बाहेर राहून माझ्या आईला बोलते हो बघते मी जेव्हा 10 वाजता इथं आलो मी इथं हॉस्पिटलमध्ये, तेव्हा बघतोय मी माझी मुलगी तिथं आहे. तिथं विचारतोय मी सगळ्यांना तर कोणी काय बोलत नाही. ते लोक बोलतात डॉक्टर येतं 10 वाजता डॉक्टर आली, चेकअप केली आणि बोलती 2 तास झाले तुमची मुलगी मेली. आणि इथं हे लोक खोटं बोलतात. तिथं कागदावर लिहून दिलं पोलिसला की मी 9:28 मी येऊन चेकअप केली. माझ्याजवळ त्याचा कन्फर्मेशन आहे, माझ्याजवळ व्हिडिओ प्रूफ आहे की ते लोक चेक वगैरे काही पण नाही केले, कुठलाही उपचार वगैरे काही पण नाही केला आणि ते लोक फक्त खोटं बोलतात. या संदर्भात तुम्ही पोलीस स्थानकात गेलेले का? काय नेमकं तुमची पुढची मागणी? हो, मी पोलीस स्टेशनला गेलो होतो इथं कल्याण खडकपाडा पोलीस स्टेशनला. तिथं कंप्लेंट टाकली आहे मी आणि माझी एवढीच माग आहे की मला याच्या संदर्भात मला कारवाई करून पाहिजे प्लीज. नातेवाईक सह आता काही पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाचे ते देखील आक्रमक झालेले आहेत. तुम्ही देखील या ठिकाणी आलेले आहात. काय नेमका तुमचा इशारा तुम्ही या ठिकाणी दिलेला? मला या नातेवाईकांचा फोन आल्यानंतर मी तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेली आहे. तात्काळ येऊन मी इथे डॉक्टरांना विचारणी केली असता त्यांची उडवाउडवीची उत्तरं मी बघितली की इथे एक्सेस स्टाफसुद्धा उपलब्ध नाही आहे. मी त्यांना सांगितलं ही गोष्ट आम्हाला सांगू नका, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना तुम्ही मागणी करून स्टाफ मागवून घ्या. जर इथे एका दिवसाचं बाळ मरण पावत असेल, तुम्ही त्याच्यावर उपचार करू शकत नसाल तर या हॉस्पिटलचा काही उपयोग नाही आहे. कुठल्याही नागरिकांना, सामान्य नागरिकांना याचा काही फायदा नाही आहे. आणि मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल सरांना मी येथील जे कोणी डॉक्टर आहेत, जे कोणी कर्मचारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाईचं मी त्यांची भेट घेऊन पत्र देणार आहे. तसेच मानपाडा पोलीस स्टेशन खडकपाडा पोलीस स्टेशनला देखील आम्ही जाऊन भेटून जे तत्सम ठाणे अंमलदार होते त्यांना सांगितलेलं आहे की कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी या निमित्ताने आम्ही मागणी करत आहोत. एकंदरीत पाहिलं गेलं तर घरच्यांपासून आता पदाधिकारी देखील आक्रमक झालेले आहेत. महानगरपालिकेला पत्र देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या ठिकाणी सर्वांनी दिलेला आहे. कॅमेरा पर्सन दिनेश जाधव सह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. आमच्या इकडे तस्लिमा मंसुरी म्हणून ज्या पेशंट आहे त्यांची काल सकाळी 8:48ला डिलिव्हरी झाली. त्यांना डिलिव्हरी व्यवस्थित पार पडली. बाळाने पोटाची केली होती आणि आमच्या डॉक्टरांनी डॉक्टरांनी त्यांना बघितलं होतं आणि त्यांच्या ह्याच्यानुसार बाळाला अर्धा तास ऑक्सिजनमध्ये ठेवण्यात आला, जो नॉर्मल प्रोटोकॉल आहे. त्याच्यानंतर बाळ व्यवस्थित असल्यामुळे आईकडे देण्यात आलं. बाळाला काल संध्याकाळी पण आमच्या डॉक्टरांनी बघितलं. आज सकाळी बाळाच्या आईने आमच्या डॉक्टरांना आणि सिस्टरांना जेव्हा सांगितलं की बाळाची काही हालचाल होत नाही आहे, तेव्हा आमच्या सिस्टरांनी आणि डॉक्टरांनी बाळाला तपासले असता असं कळलं की बाळ मृत आहे म्हणून. त्या आईच्या म्हणण्यानुसार नंतर आम्ही सगळी चौकशी केली असता आईने सकाळी 5 वाजता बाळाला दूध पाजलं होते. त्याच्यानंतर 8 वाजता साधारण त्यांच्या असं लक्षात आलं की बाळ हालचाल करत नाही आहे म्हणून.
नॉर्मली जेव्हा बाळ पोटात शी करतं तेव्हा आहे ना किती प्रमाणात त्यांनी शी केलेली आहे किंवा बाळाचं काय श्वास घ्यायला काही त्रास होतोय का, श्वास नलिकेमध्ये ते गेलेलं आहे का, हे सगळ्या ह्याच्यावरनं आपण जज करतो की त्यांना बाळाला NICU लागतं का नाही लागत. तर जेव्हा आपल्याला असं कळतं की बाळाने पोटात शी केली आहे तेव्हा आपण बाळ जन्म व्हायच्या आधीच नातेवाईकांना तशी सूचना देतो की कदाचित अशा बाळांना NICU लागायची गरज असू शकते. पण शेवटी बाळ जन्माला आल्यावर की आपण त्याची पूर्ण तपासणी करून मगच ठरवतो की त्यांना NICU लागतंय का नाही. ह्यांचं बाळ जे होतं ते व्यवस्थित होतं, त्याला काही खूप NICUची गरज लागत नव्हती आणि जेवढा गरज होती तेवढा ऑक्सिजन देऊन नंतर आपण बघितलं तर त्यांना नंतर ऑक्सिजनची गरज नव्हती. पण सध्याच्या वातावरणामुळे बऱ्याच बाळांना सर्दी वगैरे होते म्हणून आम्ही ऑक्सिजन नेब्युलायझेशन दिलेलं होतं आणि ऑक्सिजनची तशी काय बाळाला नंतर गरज वाटली नाही म्हणून त्यांना ती देण्यात आली नाही. त्यांची तक्रार करायचा त्यांचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल आमचं काही हे नाही आहे, ऑब्जेक्शन नाही आहे. आणि त्याच्याच करता आम्ही पण त्यांना असं सजेस्ट केलं की तुम्ही पोस्टमॉर्टमसाठी बाळाला न्या, त्याच्या जेणेकरून तुमचा पण जे काही असेल संशय असेल तो पण दूर होणार आणि आपल्याला काय ते त्याच्यामध्ये कळेल की एक्झॅक्टली काय झालं होतं. त्याचं प्रोसिजर पण आपण सुरू केलेलं आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.